विद्या यादव ताई, जोरदार क्लॅपिंग करू आपण. ओके. हा विद्या ताई बोला. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग शतायुषी फॅमिली. ऐकायला येते मॅम? अगदी भारी. हा, मी मी विद्या राजेश यादव इचलकरंजीहून आहे. ही लिंक मला सुमन हेदुरेने दिली होती. सुरुवातीला मी फक्त ऐकायचंच काम करत होते 6 महिने. त्याच्यावर मी काही म्हणजे माझी मनाची तयारीच नव्हती. फक्त सांगत होते मला छान वाटतंय, आरोग्याची माहिती छान आहे, मी एवढंच सांगत होते. बाकी काय म्हणजे कोणतीच ऍक्शन घेत नव्हते. मग एक दिवशी सुमन हेदुरे मॅम, मिलिंद पाटील सर, सविता पाटील ओ आया तो बंद करा. कोण? सविता पाटील मॅम, मल्लिका मॅडम बंद करा. बोला बोला विद्या ताई. हा, रुकडे मॅम माझ्या घरी आल्या. त्यावेळेला मला सरांनी, मॅमनी खूप मला आरोग्याविषयी माहिती खूप छान सांगितली, खूप समजावून सांगितलं. त्यावेळेला माझं चेकअप झालं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मला माझ्या हेल्थवर किती काम केलं पाहिजे. कारण मी ह्या कम्युनिटीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन होतं, परत 100 mg ची थायरॉइडची गोळी होती, तसंच माझे 6 ऑपरेशन झाले होते. आता परवा 7वं ऑपरेशन झालं पायाचं 6 महिन्यापूर्वी. त्यामुळे मला खूप चॅलेंजेस होते आणि आरोग्य माझं पूर्ण बिघडलेलं होतं. अशा वेळेला मला सुमन मॅम भेटल्या. म्हणजे एक प्रकारे मला एक हेच मिळाले, आशेचा किरणच मिळाला. मग त्यानंतर मला मॅमनी, सरांनी समजावून सांगितल्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून हे फ्युअल चालू केले. सुरुवातीच्या 1-2 महिन्यातच माझं 10 किलोचं फॅट लॉस आणि वेट लॉस हेल्दी झाला. त्याच्यानंतर एक 6 महिन्यातच माझी 100 mg ची गोळी पण बंद झाली, डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाली. त्याच्यानंतर मला म्हणजे पूर्ण म्हणजे बोलण्याचं माझं कॉन्फिडन्सच नव्हता. म्हणजे मी 1-2 शब्द सुद्धा कुणासमोर बोलू शकत नव्हते, करू शकत नव्हते. हा कॉन्फिडन्स माझा शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर आला. त्यामुळे आता मी 2 शब्द तुमच्यासमोर बोलूही शकते, हे शतायुषी फॅमिलीमुळे. आणि मी आता एकदम हेल्दी आहे, हॅप्पी आहे. आणि थँक्यू मॅम, थँक्यू सर, थँक्यू सुमन वहिनी, थँक्यू रुकडे मॅम, थँक्यू मिलिंद पाटील सर, थँक्यू सविता मॅम. मला हे सर्वजण भेटले, अजून मला अशी शतायुषी लिस्ट फॅमिली लागल. ओके. बघा किती हे बोलायला लागल्यात. सर्वजण भेटले. हा, मला एक प्रकारे म्हणजे नवीन जीवनच मिळाल्यासारखं झालं. कारण मी पूर्ण म्हणजे डिप्रेशन मध्ये पण होते आणि पूर्ण माझी हेल्थ पण खराब होते. येस. त्यामुळे मी आता खूप हेल्दी आणि हॅप्पी आहे. विद्या ताई थँक्यू किती शतायुषी किलो आतापर्यंत फॅमिली. वजन कमी केलं? आतापर्यंत 24 किलोचं फॅट लॉस आणि वेट लॉस झालेलं आहे. ओके. अजून किती करायचं आहे? एक 5-7 किलो करायचं आहे. ओके. 5-7 किलो करायचं आहे. म्हणजे 30 किलो ज्यादा घेऊन होता. 30 किलो ज्यादा 86 किलो होतं. ते सांगते. 30 किलो वजन ज्यादा होतं, तरी पण 6 महिने नुसतं ऐकत बसल्या होत्या, काहीच करत नव्हत्या. ओके. हा, काहीतरी आपण सांगत केलेलं होत. असतं, त्याचा रिझल्ट भेटलेला नसतो. हे करून आता आणि काय होणार, हा त्यांच्या समोर एवढा मोठा प्रश्न असतो. आणि म्हणून होत नाही, कुणीतरी फोर्स करावा लागतो. पण आता फोर्स केल्याचा परिणाम आता थँक्यू बघा, ती लाईन किती मोठी आहे थँक्यूची. ओके. आणि ते बाय हार्ट आहे, उगीच नाहीये. आणि कॉन्फिडन्स गेन होतो. हेल्थ चांगली झाली तर. हे काय बाकीचं नसतं, बसून सगळ्यांना बोलता येतं, पण असं 4 लोकांच्या समोर बोलता येत नाही. याचा अर्थ सेल्फ कॉन्फिडन्स कमी आहे, स्वतःवर खुश नाहीये, आणि म्हणून या गोष्टी होतात. आता स्वतः खुश आहे, एवढं वजन कमी झालं, किती भारी वाटत असणार आहे. 24 किलो, 2 भरलेले जरा कमी सिलेंडर, 2 ठेवले खाली, बॉडी किती हॅप्पी असणार आहे. ओके. थायरॉइडच्या गोळ्या काही कमी झाल्या विद्याताई? होय मॅम, 100 mg ची गोळी होती माझी. सुरुवातीच्या 6 महिन्यातच माझी गोळी बंद झाली. पूर्ण बंद झाली? पूर्ण बंद झाली. ओके. चेकअप करताय ना होय करते मध्ये? की. हा, करते चालेल. की. ओके. किती लोकांना वाटते माझी गोळी बंद होईल का? किती लोकांच्या गोळ्या बंद होत आहेत. मेडिसिन फ्री लाईफ जगायचं आपल्यावर आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत विद्याताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत महेश झुंजार, शतायुषी फॅमिलीमध्ये. सहर्ष स्वागत आहे झुंजार सर तुमचं. ओके.
जरा फटाफट फटाफट वेलकम करा, म्हणजे मग मी लगेच एक्सपिरियन्स वेलकम घेते. माहिती शतयशी परिवारामध्ये हार्दिक स्वागत. वेलकम सर. वेलकम सर. वेलकम सर. वेलकम सर. महेश सर अनम्यूट करून घ्या, वेलकम सर. म्यूट काढा. उजेडाची आहे की उजेडात म्हणजे पाठीमागं उजेड आहे त्यांच्या, म्हणून ते उजेड नाही. आता काढता येते का अनम्यूट? डंके तुम्हीच आहे ना तिथं? मी माझा डिवाइस घेतो. रामकृष्ण रामकृष्ण हरी मॅडम, रामकृष्ण हरी. मी मांगुरून मैजुनदार. हम्म. अशोक डंकेनी मला 87 फॅमिलीची लिंक दिली. अशोक डंकेंचा हे स्पॉटलाइट. येस. हा. आणि माझं वजन आता 2 महिन्यात 9 किलो कमी झाले. ओके. बर, वजनासाठी चालू केलं का आणि काय प्रॉब्लेम होता? नाही, आणि काय प्रॉब्लेम नाही, फक्त वजनासाठी तेवढं चालू होता. हम्म. आणि आमच्या घरात पण दिले मी आईला, वडिलांनी. आईचं वय आमच्या 65 वर्ष आहे, वडिलांचं वय 75 वर्ष आहे. हम्म. आणि त्यांनी फक्त आता ऑपरेशन देतोय. आईची 18 रुपयाची गोळी पित्ताची चालू होती, आता बंद झाली आहे. शुगर आणि बीपी दोन्ही पण आहे आईला आमच्या. हम्म. आणि पित्ताचा त्रास होता भयानक. सकाळी रोज 18 रुपयाची गोळी खात होती. 11 का 18? 18. बर. ओके. आता 2 महिन्याला एकही गोळी नाही दिला. बर, एकदम भारी. हा. तुमचं होय. किती किलो वजन कमी करायचंय अजून? माझं अजून एक 9 किलो करायचं आहे की. हा, म्हणजे जरा आता आलं टप्प्यात. आता 9 किलो केला, अजून 9 किलो आहे. होय होय. ओके, एकदम भारी. आणि झुंजार मग तुम्ही मांगूरचे? येळगुडचे, मांगूरला असतोय राहायला. हा, तेच म्हंटल मी. गाववाले आधीच म्हणणार होते मी, पण तुम्ही मॅडम शेजारीच आमचं. तुमच्या ओके. शेताच्या शेजारी वर राहणं आहे आमचं ते. माहितीये, सगळे झुंजार आहेत ते तर सगळेच आहेत. सगळेच गावचे झुंजार आम्हाला लागून आहेत. होय होय. येस. ओके, चलो ओके. जोरदार क्लॅपिंग करू आपण आत्ताच्या एक्सपिरियन्स, झुंजारांच्या एक्सपिरियन्स साठी. आणि आता आपण जाणार आहोत मल्लिका सिकलगार मॅडम यांच्याकडे. का माहिती का? त्यांनी मध्ये बोलल्यात होय की नाही, मग पटापट आपण त्यांचा घेऊया एक्सपिरियन्स. मल्लिका मॅडम अनम्यूट करा. यस. एक्सपिरियन्स पण तेवढा भारी आहे त्यांचा, माहितीये काय? एनर्जी, एक्साइटमेंट बघा कसली आहे. कुठे गेल्या? येस, कंटिन्यू मल्लिका मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. मी मल्लिका शिकलगार, मी जयसिंगपूरहून आहे. मला ही लिंक सुषमा वंजारे मॅडमनी दिली. मला 87 मध्ये यायचं कारण म्हणजे माझे वाढलेले वजन, पित्ताचा त्रास, संधिवाचा त्रास होता. तसेच चेहऱ्यावर वांग पण थोडं उठलेलं होतं. आणि जसं पहिल्यांदा मी थँक्यू म्हणे, सुषमा मॅडमनी मला ह्या 87 फॅमिलीमध्ये आणलं. मी त्या मॅडमचं लगेच ऐकून मी लगेच ह्या 87 फॅमिलीमध्ये जॉईन झाले. मी जसं संतुलित आहार घेतले त्यावेळेपासून 3 महिन्यात माझं 12 किलो वजन कमी झालं. तसंच पित्ताचा पण 80% कमी झाले. थोडासा अजून आहे. 80% आता पित्ताचा काही त्रास होत नव्हता. असे पूर्ण खाज व्हायची, चट्टे उठायचे, सगळं आता कमी झाले मॅडम. आता थोडंसंच राहिलंय. आणि नंतर माझं संधिवातचा पण रिपोर्ट मी ऑन पेपर चेक केला, ब्लड चेक केलं, निगेटिव्ह आला आहे. ओके. आणि मॅडम आमचं घर वर आहे. 35 पायऱ्या चढून वर यायला लागते. पहिल्यांदा मला दम लागायचा खूप. आता वजन कमी झाल्यावर मी सहज 35 पायऱ्या चढून वर येते. दररोज आम्हाला 2 घागरी पाणी भरायला लागते खालून. मी ते दररोज आता पाणी भरते मॅडम. आता दम ओके. लागायचं सगळं कमी झालं आहे. आणि माझं संधिवाताचा किती प्रॉब्लेम होता? मॅडम मला 2015 पासून संधिवातचा प्रॉब्लेम होता. मी पहिल्यांदा पुण्याला अरविंद चोपडा सर आहे संधिवातचे स्पेशालिस्ट, तिकडे ट्रीटमेंट घेतलेली. तिथून मी नंतर सांगलीच्या मॅडम, तिथल्याच मॅडम लॉकडाऊन मध्ये सांगलीला येत होत्या, कुंजीर मॅडम. त्या पण स्पेशालिस्टच होत्या. त्यांचं ट्रीटमेंट घेऊन पण मला कमी आलं नव्हतं. हात पाय सुजायचे, कंबर दुखायची. मी जॉब करत होते मॅडम. माझं BSc DMLT झालंय, गव्हर्नमेंट जॉब होता माझा. माझं सुपरवायझरची पोस्ट असल्यामुळे मला फिरती होती पूर्ण 2 तालुके फिरायला लागायचे. मग ते एवढ्या ह्याच्यामध्ये पूर्ण प्रवास करून माझी कंबर, हात पाय पूर्ण असे आकडले गेले. नंतर मला प्रवासच होईना म्हणताना मी जॉब सोडला 2015 ला. जॉब सोडल्यानंतर जॉब सोडला सर मॅडम मी. 11 महिन्याची ऑर्डर होती माझी, गव्हर्नमेंट जॉब होता.
हम्म. पण मला संधिवाचा खूप म्हणजे खूपच त्रास झाला. त्यावेळेला वाकायला असं झाडू सुद्धा मारायला येत नव्हतं मला. हात हम्म. पाय सुजलेले म्हणताना मग मी म्हणलं मी करत नाही आता, बास मला होत नाही म्हणून मी सोडलं मी ते जॉब. नंतर मी ते सरांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. एवढ्या वर्ष ट्रीटमेंट स्टिरॉइडच खात होते मॅडम. नंतर मी सांगलीला MD डॉक्टर आहेत पलंगे डॉक्टर, मला म्हणले की तुम्ही आता हे इंग्लिश औषध खाऊ नका, आयुर्वेदिक नाही तर होमिओपॅथिक खावा. म्हणताना मी 1-2-3 वर्ष झालं होमिओपॅथिक खात होते. मग आता नंतर मॅडम ह्या सुषमा मॅडमनी मला ह्यामध्ये आणल्याबरोबर मी लगेच जॉईन झालं. मॅडम म्हणल्या तुझं सगळं आजार पण पूर्ण होईल, तू बघ, बघून रिझल्ट किती छान आहे, सगळंच होतंय. म्हणताना मी लगेच ह्याच्यामध्ये जॉईन झाले. माझं लगेच मॅडम मला खूप खूप फरक पडला शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यामुळे. आणि माझं बघून माझ्या मिस्टरांना पण आताच ह्या 2-3 महिन्यात युरिक ऍसिडचा त्रास झालेला, त्यांचा पण युरिक ऍसिडचं आता प्रमाण कमी आले, नॉर्मल मध्ये आले. त्यांनी पण चालू केले आहे, 15-20 दिवस झाले. त्यांचं पण 3 किलो वजन कमी आलं. ओके. दोघांनी पण आता सुरू केलंय. दररोज सकाळी वर्कआउट करतो, संध्याकाळी दररोज फिरायला पण जातो. रेल्वे स्टेशनवर पूर्ण 1 तास फिरून येतो दोघ जण जाऊन. मल्लिका मॅडम तुम्ही पण वर्कआउट करताय? होय करते की मॅडम. हो, लगेच नका करू. अरे लगेच निगेटिव्ह आल्या कारण का प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज पण नको. कारण तुम्ही वॉकिंग करून येताय, ओके ठीक आहे. कारण एवढं स्टिरॉइड घेऊन एवढं आता छान वाटायला लागलंय. आरेची टेस्ट निगेटिव्ह आली तर आधीमध्ये पण करत राहा बरं का. कारण मॅडम मग मी ते 2-3 आरे टेस्ट केली. आता ह्या आपण सुरू केल्यापासून मी 2-3 आरे टेस्ट करून बघितली, निगेटिव्ह आली मॅडम. बरं, होमिओपॅथी औषध चालू आहे तुमचं? नाही बंद केले मॅडम, मी बंद केले. मॅडमनी ते बंद पण केले. बंद केलं? हो हो. हो मॅडम. बरं युरिक ऍसिड आता पण माझं पहिलं वाढलेलं होतं, आता युरिक ऍसिड पण नॉर्मल आलंय. ओके. हे बघा, आता सगळेच जण हे औषध नाहीये, हे शुद्ध सात्विक अन्न आहे. अन्नामुळे रिझल्ट एवढे क्लास येतात का? येतात. मग ह्याच्यात काय आहे का? काही नाहीये. शुद्ध अन्न आहे. तुमच्या पेशीला घेता येणाऱ्या लेवलला नेऊन ठेवलेलं बनवलेलं अन्न आहे. हे घेतल्यानंतर तुम्ही तुमची औषधं बंद करायची आहेत का? तुमचं तुम्ही नाही, डॉक्टर बंद करणार आहेत. ओके. बरं वाटल्यानंतर आता ताईनं मी जसं सांगितलं, लगे गडबड करू नका एक्सरसाइज. कारण स्टिरॉइड वय किती आहे मल्लिका मॅडम? 45. ओके, 45. आणि किती वर्ष झालं संधिवाताचा प्रॉब्लेम आहे? 2015 पासून होता. 2015, 11 वर्ष. ओके, 34-35 लाच चालू झालाय. हा, हो हो. संधिवात खूप लोकांचा बरा होतो बरं का, पण त्याच्यावर प्रॉपर काम करायला लागतं. त्यांना ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्याच्याप्रमाणे त्यांनी काम करतात, म्हणून त्यांचा एवढा क्लास रिझल्ट आहे. आमच्याकडे इतके क्लास संधिवाताचे पण रिझल्ट सगळ्यांचे आहेत ना. कारण बरं होतं का होतं, खूप लोक असं गृहीत धरतात एकदा संधिवात झाला की आता झालं, स्टिरॉइडवरच मी डिपेंड राहणार. हो, हा, डॉक्टर सांगायला लागल्यात आरे टेस्ट निगेटिव्ह, याचा अर्थ अजून पूर्ण गेला असं नाही. काळजी घेणे तेच तरी सांगायला लागले. म्हणून पूर्ण आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त एक्सरसाइज आत्ताच नको, हळूहळू नाही, करा. हळूहळू करते मॅडम, हळूहळू करते. हळूच करा, 1 गडबड आठवडा योगा केला, 1 आठवडा वर्कआउट, असं करते. जे नको. जमल ते करते. नको, योगाच करा फक्त, हा वर्कआउट नको. ओके. हा हा थोडं हा हा थोडं अजून जरा ओके होऊ दे सगळं. आणि हा हा. मग कारण मेडिसिन फ्री आहे झालाय, त्याचा अर्थ केअर करणे आहे अजून आपली. आता कुठे 90 दिवस झालं तुम्ही आलाय, अजून हो 90 दिवस थांबा. कारण मग ते मॅडम, मी पीस फेब्रुवारी मध्ये पण केली टेस्ट आणि मार्च महिन्यात पण एंडला केली. दोन्ही पण वेळेला पण निगेटिव्ह झाली माझी खूप टेस्ट. चांगला आहे, खूप चांगला आहे आणि 100% जाईल. ओके. हो पण हो हो थोडासा मॅडम. वेळ द्या, गडबड नका करू. म्हणजे थँक्यू मॅडम, काढून तुमचं सुजाता मॅडम, तुमचं पण थँक्यू. सुषमा मॅडम, सविता मॅडमनी, ऍक्च्युली सविता मॅडमने आमच्या मिस्टरांना सांगितल्या बरोबर मिस्टरांनी लगेच घे म्हणले. आणि त्या दिवशी मॅडम आम्ही दोघंच फक्त गेलतो इथं. अर्चिता मॅडमच्याकडे हेल्थ टॉक होता, आम्ही लेट गेलेलो. मॅडम दिवसभर मला फोन करत होत्या, ए ए ए म्हणून. मिस्टर शिक्षक आहेत, ते शाळेतून आल्या तर त्यांना घेऊन गेले. सगळेजण गेलेले, आम्ही दोघंच होतो. दोघांनी आम्हाला सविता मॅडमनी एवढं खूप सांगितल्याबरोबर त्या दिवशीच आम्ही किट घेऊन आलो. मला ह्यातलं काही माहित नव्हतं मॅडम, हार्बर मधलं.
काही म्हणजे काहीही माहित नव्हतं. अजून बघा किती लोकांना माहिती नाहीये, एवढे प्रॉब्लेम हो. असणाऱ्या पण माहिती नाहीये. किती लोकांपर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. आणि म्हणून आज आणि उद्या इचलकरंजीला मल्लिका मॅडमांना जसं जो प्रोग्राम मध्ये सांगितलं तसाच प्रोग्राम इचलकरंजीला आहे. इचलकरंजीच्या परिसरातले सगळे लोक आज दुपारी 3 वाजता इचलकरंजीमध्ये भेटू शकतो. सगळेजण नॉलेज घेऊ शकता, आरोग्याची कुंडली काढू शकता. तुम्हीच नव्हे, तुमच्या बरोबर एखाद्या व्यक्तीला जरी तुम्ही या ह्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये आणू शकता. संधिवाताचा प्रॉब्लेम, स्टिरॉइड घेणं, किती झुंजत असतात माहितीये का ही लोक. खाली बसलेलं उठता येत नाही अशी कंडिशन असते. मॅडम आमच्या घरी हिस्ट्री आहे. आमच्या आईला पण संधिवात आहे, बहिणीला पण होता. बहीण आमची एक्सपायर झाली मॅडम ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी जास्त केअर घेतली माझी स्वतःची. मी मग स्टिरॉइड जास्त खाल्लं नाही. मी 1 महिना औषध आणले तरी असं 2 महिने खात होते. मी भीत होते तिच्यामुळे मला पण असं जास्त औषधामुळे परिणाम साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. येस, रिअल आहे. बरं औषधं बरं करतात, पण औषधं बरं करतात म्हणून गाफील नका राहू. त्याच्यातनं आपल्याला त्याच्यासाठी काय करता येतं का चेक करा. केला तर रिझल्ट भेटतो, नाही केलं तर आहेत ना मेडिसिन मग आपल्याला. पण मेडिसिन फ्री लाईफ जगणं ना, ह्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. विदाऊट प्रयत्नाचं मेडिसिन फ्री व्हाल ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे छानपैकी आपण सगळेजण काम करू. जे कोण करत नाहीत त्यांना असं कानगड्डा पकडून 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 आणून कॉलवर बसवू. मला ओके, तर मॅडम सगळ्यांनी 27 फॅमिलीमध्ये येऊन सगळ्यांनी फ्री मेडिसिन घ्यावे, मस्त योगा वर्कआउट करून मस्त हॅपी अँड हेल्दी व्हावे असं मला सगळ्यांना वाटतंय. मी सगळ्यांना सांगते मॅडम की सगळ्यांनी हे लिंक पाठवते. म्हणजे असं वाटतंय की सगळ्यांनीच फ्री मेडिसिन व्हावं आणि व्यवस्थित हॅपी अँड हेल्दी लाईफ जगावं. त्यामुळे मी खूप आपल्याला प्रयत्न करत वाटतं असते मॅडम. म्हणूनच आपण रोज प्रयत्न करतो. आपल्याला करतो मॅडम. वाटतं म्हणून आपले प्रयत्न तेवढेच हातात आहेत. म्हणजे मला स्वतःला ना एवढ्या डिवोशनने मी सांगते ना, मला एक माहितीये, आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. मल्लिका बरोबर. मॅडमांचं नशीब बदलणं माझ्या हातात नाहीये. मल्लिका बरोबर. मॅडमांचं नशीब बदलण्यासाठी प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. पण त्याला ओढून आणून बसवणे आपल्या हातात नाहीये. शेवटी मी कायम म्हणते, कर्माची फळ आहेत ती. भगवंत एवढे छानपैकी समोर ताट वाढलाय, पण खूप लोकांचे सगळेच दात पडलेत, जेवताच येत नाहीत, करणार काय. त्यामुळे आपले प्रयत्न करू. आपण आपल्याला चांगलं कर्म बांधून घेऊ. आपल्याला अशी फिलिंग आहेत ना, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला स्वतःला वाटतंय म्हणून तेवढे डिव्होशन रोज म्हणते. एक व्यक्तीला लिंक देऊ म्हणून म्हणते ना, तर तेवढ्यासाठी आपण प्रयत्न करू. बदलेल, सगळ्यांचं नशीब बदलेल. ओके, हो मॅडम. थँक्यू मॅडम. तुमचं थँक्यू. सुषमा मॅडम, सविता मॅडम, सगळ्यांचं सतत मल्लिका मॅडमांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत. हे सगळं करायला ना ब्रेन चांगलं काम करावं लागतं. जर का डोकं काम केलं नाही तर ह्या डोक्यात ना इतके विचार असतात, एवढे सगळे स्वतःच्या कल्पना संकल्पना अशा खचाखच भरलेल्या असतात. आणि त्याच्यामुळं त्या मेंदूला बुद्धीला चांगलं काम करणं आणि निर्णय घेणं हे दोन्ही गोष्टी जमत नाहीत. कारण का की ब्रेनचं हेल्थ खूप महत्वाचं आहे. आणि आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन आहे बोरेताई, तुम्ही आणि कोण होतं आता, दोघींचा एक्सपिरियन्स मी उद्याला घेते बरं का. ओके, कारण का की आपल्याला आज एवढं ब्रेन हेल्थ बद्दल माहिती घेणार आहे आपण. आणि त्यांचा वेळ मी खायला नको, नाही तर त्यांनी आपला सगळ्यांचा वेळ खातात मग. कारण खचाखच नॉलेज न भरलेलं असतंय. तेवढं नॉलेज किती देऊ आणि किती नको, किती फास्ट बोलू, काय काय करू, असं सगळं फील